12th केमिस्ट्री लेक्चर. कोणता चॅप्टर चालू आहे आपला तर आयोनिक इक्विलिब्रिया. याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. काय असतं ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर? तर वॉटर दोन्ही इन ॲक्ट होतं, म्हणजे ॲसिड ॲज वेल ॲज बेस. जर ते ॲसिडसोबत रिॲक्शन ॲसिडसोबत असेल, म्हणजे जर HCl सोबत असेल तर काय करतं, HCl मधले H+ आयन्स काय करतं, ॲक्सेप्ट करतं, तेव्हा तिथं काय ते ॲक्ट होतं तर ॲज अ बेस म्हणून ॲक्ट होतं. आणि जेव्हा बेससोबत रिॲक्शन करतं तेव्हा त्याच्यातले जे H2O मधले H+ आयन्स आहेत ते H+ आयन्स त्या बेसला देतं, तेव्हा ते काय ॲक्ट होतं तिथं तर ॲज अ ॲसिड म्हणून. हे दोन्ही टाईपमध्ये काय होतं तर ॲसिड आणि बेस हे दोन्ही दाखवतं किंवा दोन्ही ॲक्ट होतं, म्हणून त्याला काय म्हणतात ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. हे आपण स्टडी केलं होतं. त्याच्यानंतर ऑस्वाल्ड डायल्युशन लॉ, मला वाटतं दोन्हीसाठी आपण काढलं होतं, वीक ॲसिड आणि वीक बेससाठी. तो लॉ काय येतो ते रिलेशन आपण डिराईव्ह केलं होतं. त्यानंतरचा आजच्या लेक्चरमध्ये त्याचा आपण पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. Auto ionization of water. Pure water ionized to a very small extent. The ionization equilibrium of water is represented as, जे प्युअर वॉटर असतं ते काय होतं, व्हेरी लेस क्वांटिटीमध्ये किंवा व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये काय होतं, आयोनाइज होतं, म्हणजे त्याचे आयन्स जास्त येत नाहीत प्युअर वॉटरचे. त्याचं आयोनायझेशन कसं असतं बघा, H2O + H2O दोन्ही पण काय आहेत, लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. काय मिळणार, H3O++ OH-. काय होतं, एक H2O मधले काय होतात, एक H+ आणि OH-. दोन्ही वॉटरमधलंच आपण हे घेतोय आयोनायझेशन, H+ आणि OH-. मग हे H+ काय करणार आहे, तो H2O जो आहे तो ॲक्सेप्ट करेल, मग काय होईल H3O+ आणि OH- बाहेर पडतो. असं याच्यामध्ये काय होतं, इक्विलिब्रियम रिॲक्शन किंवा आयोनायझेशन ऑफ वॉटर. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K फॉर द आयोनायझेशन ऑफ वॉटर इज गिवन बाय. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण कसा लिहितो, K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता प्रोडक्ट कोणते कोणते आहेत, H3O+ आणि OH-. तेच लिहिले बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे प्रोडक्ट्स H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवायडेड बाय H2O. H2O दोन आहेत त्यामुळे काय होणार, H2O लिक्विड स्क्वेअर लिहिले, H2Oचा स्क्वेअर. तर तुम्ही दोन्ही दोन वेळा लिहू शकता. एका ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O म्हणजेच काय होणार, H2O स्क्वेअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग काय येणार, KH2O स्क्वेअर. आता हे फक्त KH2O इकडे घेऊन आला, इकडे आल्यावर काय होईल, हे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, K इंटू H2O स्क्वेअर इज इक्वल टू H3O+ इंटू OH-. अ मेजॉरिटी ऑफ द H2O मॉलिक्युल्स आर अनडिसोसिएटेड. मेजॉरिटी ऑफ द H2O मॉलिक्युल काय राहतात तर अनडिसोसिएटेड राहतात. कन्सिक्वेंटली कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर H2O कॅन बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. त्यामुळे जे H2Oचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते काय असतं, कॉन्स्टंट. देन H2O स्क्वेअर इज इक्वल टू K डॅश. आता जे H2O स्क्वेअर आहे त्याच्यासाठी कोणती व्हॅल्यू घेतली तर K डॅश. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वी गेट K इंटू K डॅश. बघा काय केलं, फक्त आता आपण ही H2O स्क्वेअर आहे, हे H2O स्क्वेअर त्याच्यासाठी कोणती व्हॅल्यू घेतली तर K डॅश. मग काय येईल तर K इंटू K डॅश इज इक्वल टू H3O+ इंटू OH, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- जे आहे ते. मग काय येणार ते K इंटू K डॅश म्हणजे काय घेतलं, KW इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वॉटर. H3O+ इंटू किंवा आयोनिक प्रोडक्ट K इंटू K डॅशला काय म्हणतात तर आयोनिक प्रोडक्ट. काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- वेअर KW इज इक्वल टू K इंटू K डॅश. KW म्हणजेच काय, K इंटू K डॅश आहे, इज कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट ऑफ द वॉटर. त्याला काय म्हणतात, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम और हायड्रोजन आयन्स अँड हायड्रॉक्सिल आयन्स ॲट इक्विलिब्रियम इन अ प्युअर वॉटर ॲट द गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट ऑफ द वॉटर. काय असतं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर तर हायड्रोनियम आयन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन और हायड्रोजन आयन. H3O+ जो आहे इथे, हा बघा हा H3O+ आहे, त्याला काय म्हणतात हायड्रोनियम आयन किंवा हायड्रोजन आयन्स. मग काय असणार, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स अँड OH- म्हणजे हायड्रॉक्सिल आयन्स ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर इज द ॲट द गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. डेफिनेशन विचारू शकता, डिफाईन आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. काय असणार, द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन, द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन किंवा ब्रॅकेटमध्ये और हायड्रोजन आयन्स अँड हायड्रॉक्साइल आयन्स ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट द गिव्हन टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट द गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. त्याला काय म्हणतात तर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. इन प्युअर वॉटर H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स. तर जेव्हा प्युअर वॉटर असतं
त्याच्यामध्ये जे हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन आहे H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे ऑलवेज इक्वल टू काय असतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स, म्हणजे जे तुमची व्हॅल्यू आहे H3O प्लस इज इक्वल टू काय असणार आहे OH मायनस. दस ॲट 298 केल्विन कॉन्सन्ट्रेशन इज फाउंड टू बी 1.0 इंटू 10⁻⁷. आता जेव्हा 298 केल्विन म्हणजे किती टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, जे रूम टेम्परेचरला किती असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन तर 1.0 इंटू 10⁻⁷. आता हे मग काय असणार आहे बघा इक्विलिब्रियम KW आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर 1 इंटू 1.0 किंवा 1 इंटू 10⁻⁷ इंटू 1 इंटू -10⁻⁷. हे काय होईल फक्त तुमचे याचे ॲडिशन होईल 1 इंटू 10⁻⁴. तेवढं तुमचं काय येईल आयोनिक प्रोडक्ट. समजलं का बघा. जेव्हा H3O प्लस जेवढ्या प्युअर वॉटरमध्ये जेवढे H3O प्लस आयन्स असतात तेवढेच काय असतात OH मायनस आयन्स असतात. ह्याला काय म्हणतात तर ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटरमध्येच वॉटरचं आयोनायझेशन. मग त्याच्यामध्ये काय येतात जास्त क्वांटिटीमध्ये तुमचे OH2 राहतो अनडिसोसिएटेड. मग एका H2 मधला H प्लस आयन काय घेतात H2 मॉलिक्यूल घेतो आणि H3O प्लस आणि OH मायनस हे त्याचे काय होतात आयोनायझेशन किंवा आयोनायझिंग प्रोडक्ट बाहेर पडतात. मग त्याच्यावरून आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढला कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग जो येतो तो H2O² आपण इकडं ट्रान्सफर केला. मग ते H2O² ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्याऐवजी काय घेतो आपण तर K'. मग K इंटू K' काय येतं KW आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. त्याच्यावरून आपण हे कॅल्क्युलेट केलं. मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय असतं तर हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन अँड हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन अँड हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम ॲट गिव्हन टेम्परेचरला ते तेवढं असतं. ते दोन्ही काय असतात इक्वल असतात प्युअर वॉटरमध्ये. त्यामुळे KW इज इक्वल टू काय येतं ते 298 केल्विनला दिले त्यांनी 1 इंटू 10⁻⁷. दोन्हीचं सेम असतं त्यामुळे ते मल्टिप्लाय केलं 1 इंटू 10⁻⁴ येतं. समजलं का बघा हे ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. नेक्स्ट पॉईंट आहे pH स्केल. मला वाटतं बऱ्यापैकी आता सगळ्यांना pH स्केल माहीत असेल. टोटल किती असतात pHमध्ये तर 14 असतात. त्याच्यामध्ये 0 to 7 जे असतं ते ॲसिड, 7ला न्यूट्रल म्हणतो आपण आणि 7 to 14 म्हणजे 7.1 to 14 आणि 0 to 6.9 असं काय जे असेल ते पहिलं स्टार्टिंगचं जे 0 to 6.9 ॲसिड असतात, 7ला न्यूट्रल आणि 7.1 ते 14 पर्यंत जे असतं ते काय असतं तर बेस. हे आपण माहीत असेल pH स्केल. मग ते काय ते बघूयात आपण. pH स्केल इन्स्टेड ऑफ रायटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स इन मोल पर DM³ समटाइम इट इज अ कन्व्हिनियंट टू एक्सप्रेस ऑन द लॉगॅरिथमिक स्केल. दिस इज नोन ॲज अ pH स्केल. आता प्रत्येक वेळी जे हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मोल पर DM³ मध्ये सांगणं डिफिकल्ट होतं. त्यामुळं कन्व्हिनियंट जी मेथड आहे जी आपल्याला सोयीची मेथड आहे ती कोणती आहे तर pH स्केल. त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक स्केल. कारण pH म्हणजेच काय असतं तर निगेटिव्ह लॉग ऑफ किंवा निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. pHलाच काय म्हणतात तर निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. सॉर्सेन्स इन 1909 डिफाइंड द pH ऑफ अ सॉल्युशन ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिथम to the base 10 of the concentration of H plus ions in a solution in mole per DM³ आहे बघा. डेफिनेशन ही मी जी सांगितली तीच आहे. निगेटिव्ह लॉगॅरिथम फक्त टू द बेस 10 असणार. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स असं लिहिलं तरी चालतं किंवा निगेटिव्ह लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स म्हणजेच काय असतं तर pH स्केल किंवा pH त्यावेळेचा pH असतो. मग बघा काय सांगितलं pH ऑफ अ सॉल्युशन ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन अ सॉल्युशन इन मोल पर DM³ एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली ॲज. आता हे जे आपण स्टेटमेंटमध्ये सांगितलं ते मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस केलं जातं बघा. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. हे असं म्हणजेच काय असतं निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असंही लक्षात ठेवलं तरी चालतं. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशनमध्ये H प्लस लिहायचं. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. सिमिलरली POH of a solution is defined as negative logarithm to the base 10 of the molar concentration of OH minus ion in a solution. POH म्हणजे याच्यासारखंच असणार. POH म्हणजे काय निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ द टू द बेस 10
मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. POH म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि pH म्हणजे काय असतं तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आता रिलेशन बिटवीन बघा pH आणि POH ह्या दोन्हींमध्ये काय रिलेशन असतं. द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, आताच बघितलं आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय असतं KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे काय असतं KW आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. नाव KW इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे किती असतं KW 1 इंटू 10⁻⁻14 ॲट 298 केल्विन. कारण हे जे H3O प्लस काय असतं 1 इंटू 10⁻⁻7 आणि हे पण OH पण तेवढंच असतं. H3O प्लस जेवढं तेवढंच काय असतं OH प्युअर वॉटरसाठी. मग त्यामुळे काय येतं KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻14 ॲट 298 केल्विन. दस काय येणार आता हे H3O प्लस concentration of H3O plus into concentration of OH minus is equal to 1 into 10⁻⁻14 taking logarithm of both the sides. तर दोन्ही साईडचा लॉगॅरिथम घेऊया. वी राईट log to the base 10 H3O plus log to the base 10 OH minus is equal to -14. आता ह्याला जर लॉग केल्यानंतर काय होणार लॉग ब्रॅकेटमध्ये किंवा लॉग टू द बेस 10 1 इंटू 10⁻⁻14. आता इथं 1 असल्यामुळे हे जे तुमचं 14 आहे -14 लॉगॅरिथमचे रूल्स हे काय नाही इथं पुढे येईल आणि तुमचं ते लॉग होईल इज इक्वल टू काय येणार -14. बघा आता log to the base 10 H3 concentration of H3O plus log to the base 10 concentration of OH minus is equal to -14. त्याचा लॉग केल्यानंतर आन्सर काय येईल -14 मायनस log to the base आता -14 आहे. फक्त जर आता मायनस हे फक्त साईन इकडे येईल आणि तिकडं प्लस साईन म्हणजे काय होईल ह्याला हे जे तुमचं मायनस साईन आहे सगळ्या पूर्ण होल इक्वेशनला काय करायचं -1 मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं काय येईल तुमचं प्लस येईल आणि इकडं काय होईल मायनस होईल. मग काय होतं बघा मायनस लॉग टू द बेस 10 H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन्स. मग आता ह्या दोन्ही इक्वेशनवरनं काय केलं जातं तर PH प्लस POH. आता आपण सांगितलं हे लॉग टू द बेस 10 H3O प्लस म्हणजेच काय असतं pH H3O प्लस म्हणजेच H प्लस आयन्स कारण त्याच्यामध्ये वॉटर आहे H प्लस आयन्स आणि मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस म्हणजे काय असतं तर POH आणि हे म्हणजे काय असणार आहे pH. मग हे दोन्हींचं आन्सर आपण लिहिलं pH प्लस POH इज इक्वल टू 14. हे जे रिलेशन आहे ते कशामधलं असतं तर रिलेशन बिटवीन pH आणि POH ह्या दोन्हींची बेरीज किती येत असते 14 pH आणि POH. मग आता प्रत्येक ठिकाणी हे दोन्ही स्केल वापरत नाहीत pH किंवा POH. एक कुठलं तर तुम्हाला माहीत असेल जर pH माहीत असेल तर 14मधनं मायनस करायचं. समजा जर pH 4 असेल तर तो 14मधनं मायनस केल्यानंतर POH काय येतो तर 10 येतो असं हे कॅल्क्युलेट केलं जातं. किंवा POH माहीत असेल तर त्याच्यावरनं pH कॅल्क्युलेट करता येतो. त्यामुळे हे रिलेशन लक्षात ठेवा pH प्लस POH इज इक्वल टू 14. आता जो पुढचा पॉईंट आहे याच्या ॲसिडिटी बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे कारण रिड्यूस केला. तुम्हाला पण माहीत असेल ॲसिड कंपाऊंड कुठे असतात मी मागाशी सांगितलं बेसिसिटी आणि न्यूट्रॅलिटी. न्यूट्रल कंपाऊंड कुठे असतात तर 7 पॉईंटला जिथं pH 7 असतो तिथं काय असतात न्यूट्रल कंपाऊंड असतात. त्याच्यानंतर 7च्या अगोदर जे असतील ते काय असतात ॲसिड आणि 7च्या नंतरचे जे असतात आफ्टर 7 14 पर्यंतचे ते काय असतात तर बेस असतात. हे फक्त इथं होतं ह्याच्या पॉईंटमध्ये पण हे तुम्हाला तुमच्या सिलेबसमधनं रिड्यूस केले. त्यानंतरचं आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे बघा हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. तर साल्ट कशा हायड्रोलाइज होतात टाइप्स ऑफ साल्ट पहिल्यांदा बघूया. देर आर 4 टाइप्स ऑफ साल्ट. फर्स्ट टाइप आहे साल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. जे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसनं डिराईव्ह होतात त्यांना काय म्हणतात तर तो एक टाईप आहे त्याचा. म्हणजे पहिला टाईप कोणता तर द साल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता NaCl कशापासून डिराईव्ह होतं तुम्हाला माहिती आहे NaOH आणि SCl पासून. कारण साल्ट जेव्हा तयार होतं तेव्हा ते कशापासून होतं तर ॲसिड बेस. जेव्हा ॲसिड आणि बेस ह्या दोन रिॲक्शन होतात ॲसिड आणि बेसच्या रिॲक्शन झाल्यानंतर काय होतात तर साल्ट आणि वॉटर तयार होतं. तर NaCl तयार होताना नेहमी लक्षात ठेवा जेव्हा ॲसिड बेस रिॲक्शन होतात तेव्हाच साल्ट आणि वॉटर तयार होतं. मग आता NaCl तयार होताना कशापासून तयार होतं तर NaOH हा स्ट्रॉंग ॲसिड आहे स्ट्रॉंग बेस आहे आणि स्ट्रॉंग ॲसिड कोणतं SCl. हे दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणून NaCl होतं कारण हा OH
आणि हे H हे बाहेर पडतं H2O आणि NaCl हे साल्ट तुम्हाला मिळतं. मग जेव्हा ॲसिड बेस रिॲक्शन होतात तेव्हा नेहमी वॉटर आणि साल्ट हे दोनच प्रोडक्ट काय पडतात बाहेर पडतात. ह्याच्यातलं जे साल्ट आहे NaCl स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. आता NaOH पण स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl काय स्ट्रॉंग ॲसिड आहे. आधीच तुम्हाला मी चार्ट आधी पण सांगितलं, तुम्हाला आधीच्या फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं स्ट्रॉंग ॲसिड कोणते, स्ट्रॉंग बेसेस कोणते. त्यामुळे त्याच्यावर ते ॲसिड त्याच्यापासून जे आपल्याला साल्ट मिळतं त्यांना काय म्हणतात तर हे साल्ट फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. साल्ट डिराइव्ड आपण टाइप्स ऑफ साल्ट बघतोय किंवा त्याच्यामध्ये साल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल NaCl कशापासून मिळणार NaOH आणि HCl पासून, दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत. त्यानंतर Na2SO4 हे कशापासून मिळतं NaOH आणि H2SO4 दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत, त्याच्यापासून ते मिळतं. Na2NO3 HNO3 आणि NaOH पासून ते मिळतं. त्यानंतर KCl पण कशापासून मिळतं KOH आणि HCl पासून, आणि KNO3 KOH आणि HNO3 पासून. समजले सगळे काय आहेत स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून मिळणारे साल्ट आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट टाईप साल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. बेस कोणता आहे तर वीक आहे, ॲसिड काय स्ट्रॉंग आहे म्हणजे HCl H2SO4 आणि HNO3 हे ॲसिड असतील. वीक बेस कुठले कुठले असतात तर एकतर NH4OH किंवा कॉपर CuSO4 वगैरे हे काय येतील तर CuOH टॉयस हायड्रॉक्साईड वगैरे जे असतील ते काय वीक बेसिस येणार. मग एक्झाम्पल बघा NH4Cl CuSO4 NH4NO3 आणि CuCl2. समजले का बघा बेसिस. त्यानंतर वीक बेस आणि स्ट्रॉंग ॲसिडचे साल्ट. त्यानंतर साल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता ह्याच्यावर जास्त कोण तुम्हाला MCQला वगैरे क्वेश्चन विचारतील, जास्त काय क्वेश्चन पडणार नाहीत, फक्त टाईप कोणते असतात आणि त्याचं एक्झाम्पल इतकंच लक्षात ठेवा. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. आता याच्यामध्ये ॲसिड वीक आहे. वीक ॲसिड कुठले ऑर्गॅनिक ॲसिड जे असतात ते ॲसिटिक ॲसिड बेन्झोइक ॲसिड वगैरे. मग CH3CONA KCN Na2CO3. आणि लास्ट टाईप कोणता असणार दोन्ही पण वीक असणार, वीक ॲसिड आणि वीक बेसेस. फॉर एक्झाम्पल CH3CO NH4 आणि NH4CN म्हणजे तुमचं बेस पण काय असणार आहे वीक असणार आहे आणि ॲसिड पण वीक असणार आहे. आणि पहिला एक दोन्ही पण स्ट्रॉंग, त्यानंतरचं एक ॲसिड वीक असेल स्ट्रॉंग बेस, त्यानंतर ॲसिड स्ट्रॉंग असेल आणि वीक बेस, असे हे 4 टाईप्स आहेत. आता हे कसे हायड्रोलाइज होतात हे आपण बघूया. कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस. Concept of hydrolysis. When a salt dissociated in water, it dissociated completely into its constituent ions. The solvent water dissociated slightly as. तर जेव्हा एखादं साल्ट वॉटरमध्ये डिसोसिएटेड होतं तेव्हा ते काय होतं कम्प्लिटली डिसोसिएट त्याच्या आयन्समध्ये, त्याचे जे आयन्स होतील त्या आयन्समध्ये काय होतं असं ते साल्ट वॉटरमध्ये डिसोसिएट होत असं. जसं की NaCl वॉटरमध्ये टाकल्यानंतर काय होतं तर ते Na+ आणि Cl- हे आयन्स काय होतात त्याचे डिसोसिएटेड होतात. तर पण त्यातलं जे सॉल्वंट असतं ते कम्प्लिटली डिसोसिएटेड इंटू इट्स आयन काय होणार, जे साल्ट आहे ते कम्प्लिटली डिसोसिएट होईल, पण त्याच्यातलं जे सॉल्वंट असतं वॉटर, आता वॉटरमध्येच आपण डिसोसिएटेड करतोय त्यामुळे ते वॉटर जे असतं ते काय होतं डिसोसिएटेड स्लाइटली. जे सॉल्वंट मॉलिक्युल आहे, आता साल्ट म्हणजे काय असणार आहे सॉल्यूट, ते काय होतं तर कम्प्लिटली डिसोसिएट होतं, आणि जे सॉल्वंट आहे ते काय स्लाइटली डिसोसिएट होतं. म्हणजे H2O प्लस H2O जे आपण आधी रिएक्शन बघितली तीच ॲटोआयनायझेशन, H3O प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस, हे H2O पण काय होतं जे सॉल्वंट मॉलिक्युल आहे वॉटर तो पण काय होतो स्लाइटली डिसोसिएटेड होतो. प्युअर वॉटर इज अ न्यूट्रल आणि H3O प्लस इज इक्वल टू OH मायनस. प्युअर वॉटर काय असतं न्यूट्रल असतं, त्यामुळे त्याच्यातले जे हायड्रॉक्सिल जेवढे हायड्रोनियम आयन असतात तेवढेच काय असतात हायड्रॉक्सिल आयन असतात. सो H3O प्लस इज इक्वल टू OH मायनस. इफ द आयन्स ऑफ द साल्ट डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर, the hydronium and hydroxyl ion concentration remains equal and the solution is a neutral. आता जेव्हा जे आयन्स असतात म्हणजे जे साल्टचे आयन्स असतील, एखादं साल्ट कन्सिडर करा NaCl, ह्याचे जे साल्ट्स असतील Na+ आणि Cl- ते आयन्स जर वॉटरच्या जे हायड्रोनियम आयन म्हणजे H3O प्लस आणि OH- हे जे दोन वॉटरच्या आयन्स आहेत त्याला जर इंटरॅक्ट नाही झाले, त्याच्यासोबत त्यांची रिॲक्शन नाही झाली, डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर, त्याचे जे आयनचे कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे H3O प्लस आयन आणि OH- जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते आहे तर तेवढंच राहतं, त्याच्यात काही चेंज होत नाही, रिमेन्स इक्वल अँड द सॉल्युशन इज न्यूट्रल. त्यामुळे ते जे सॉल्युशन असतं ते काय राहतं तर न्यूट्रल राहतं. वेन वन ऑर मोअर ऑफ द साल्ट आयन्स रिॲक्ट विथ वॉटर, द इक्वॅलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अँड OH- आयन इज डिस्टर्ब. जेव्हा वन ऑर मोअर ऑफ द साल्ट आयन्स रिॲक्ट विथ वॉटर, आता जर त्याच्यातले आयन रिॲक्ट झाले, साल्टमधले
आयन जर रिॲक्ट झाले तर इक्वॅलिटी जी असते H3O+ आणि OH- आयनची काय होते ते डिस्टर्ब होते. स्टार्टिंगला काय असतं आपले इक्वल असतात, प्युअर वॉटर असल्यामुळे H3O+ आणि OH- आयन्स इक्वल असतात. जर ते इंटरॅक्ट नाही झाले, साल्टचे आयन्स जर इंटरॅक्ट नाही झाले तर त्याची कॉन्सन्ट्रेशनमध्ये काही चेंज पडत नाही, आहे तसं ते इक्वलच राहतं आणि सोल्युशन पण न्यूट्रल राहतं. पण तेच जर इक्वॅलिटी जी चेंज झालीत म्हणजे जे साल्टचे आयन्स आहेत ते जर इंटरॅक्ट झाले, त्यांच्यासोबत जर रिॲक्शन झाली H3O+ आणि OH- सोबत, तर त्याची इक्वॅलिटी दोन्ही इक्वल असणारे काय होतात तर त्यांची इक्वॅलिटी चेंज होते किंवा कॉन्सन्ट्रेशन आयन्स काय होतं डिस्टर्ब होतं. द सॉल्युशन डज नॉट रिमेन न्यूट्रल अँड बिकम ॲसिडिक ऑर बेसिक डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द साल्ट. आता जे सोल्युशन काय राहतं न्यूट्रल राहत नाही, ते काय होतं चेंज होतं, ॲसिड किंवा न्यूट्रल ॲसिड किंवा बेसिक होतं डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ द साल्ट. जे साल्ट असेल त्याच्यावर डिपेंडिंग ते काय होतं ॲसिडिक किंवा बेसिक. सच अ रिॲक्शन बिटवीन द आयन्स अँड such a reaction between the ions of the salt and ions of the water is called hydrolysis of the salt. तर बघा ही डेफिनेशन झाली हायड्रोलायसिस ऑफ द साल्टची. रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ द साल्टचे जे आयन्स असतात आणि आयन्स ऑफ द वॉटर इज कॉल्ड हायड्रोलिसिस ऑफ द साल्ट. द रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ द साल्टचे जे आयन्स असतील ते आयन्स ऑफ द साल्ट अँड आयन्स ऑफ द वॉटर इज कॉल्ड हायड्रोलिसिस ऑफ द साल्ट. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट is defined as the reaction in which cations or anions or both ions of the salt react with ions of the water to produce acidity or alkalinity or sometimes even neutrality. काही ठिकाणी न्यूट्रॅलिटी पण असते जर रिॲक्ट नाही झाले तर. बघा हायड्रोलिसिस ऑफ साल्ट डेफिनेशन काय, हायड्रोलिसिस ऑफ साल्ट इज डिफाइंड ॲज द रिॲक्शन इन विच कॅटायन्स ऑर anions or both ions of salt, cations or anions or both ions of salt react with ions of water. कॅटायन्स आणि आयन्स किंवा दोन्ही आयन्स काय होतात तर वॉटरच्या जे आयन्स असतील त्याच्यासोबत रिॲक्ट होतात आणि प्रोड्यूस ॲसिडिटी ऑर अल्कलिनिटी ऑर समटाइम्स इव्हन न्यूट्रॅलिटी. त्याला म्हणतात हायड्रोलिसिस. कळलं का बघा हायड्रोलिसिस काय होतं. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. जो आता पुढचा पार्ट आहे साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. आता सगळे जे आपण टाईप बघितले साल्टचे 4 टाईप होते, साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, त्याच्यानंतर स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस, नंतर वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस आणि दोन्ही वीक ॲसिड आणि वीक बेस हे जे साल्ट्स आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. आता आपलं लेक्चर इथं स्टॉप करू. थँक्यू.